नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये नाचणीचे नूडल्स घरच्या घरी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. नूडल्स म्हटलं की मुलांना खूप आवडतात आणि बाहेरचे जे चायनीज पदार्थ असतात त्याला थोडीशी चटपटीत अशी चव असते. त्यामुळे जास्त करून मुले बाहेरच खायला ओढ घेतात. तर त्यासाठी आपल्याला घरच्या घरी असे चटपटीत पदार्थ जर मुलांना करून घालता आले तर खूपच मस्त. आणि त्यातल्या त्यात जर ज्वारी आणि बाजरी किंवा नाचणी असे पदार्थ जर मुलांनी खाल्ले तर खूपच छान. किंवा आपल्या घरामध्ये जे वयस्कर लोक आहेत ज्यांना बीपी शुगरचे त्रास असतात त्यांच्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. किंवा तुम्ही डाएट करत असाल तर कधीतरी तुम्हाला असे चटपटीत पदार्थ खावेसेच वाटतात. जर तुम्ही या पद्धतीने डाएट साठी सुद्धा नूडल्स करून खाल्ले तर काही हरकत नाही. नाचणी ही खूप पौष्टिक आहे किंवा ज्वारी सुद्धा खूप पौष्टिक आहे. या मिलेट पासून जर तुम्ही नूडल्स तयार करून खाल्ले तर काही हरकत नाही. डाएट साठी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे. तुम्ही करून खाऊ शकता आणि यातून भरपूर भाज्या सुद्धा आपल्या पोटामध्ये जातील किंवा मुलांच्या पोटामध्ये जातील. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला ज्वारीचे नूडल्स कसे करायचे दाखवलेलं आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की पाहू शकता. तर असे चविष्ट जसे बाहेर गाड्यावरती तुम्हाला नूडल्स मिळतात अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज घरच्या घरी एकदम चविष्ट आणि पौष्टिक नूडल्स करून दाखवणार आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचे नूडल्स करण्यासाठी इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडस आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे, अर्धा चमचा आलं खिसून घेतलेलं आहे, 1 चमचा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, 2 चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे. आणि इकडे भाज्यांमध्ये मी थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे, बारीक उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे, 1 तिखट मिरची चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 टोमॅटो उभे काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी कोबी थोडासा उभा कट करून घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे. यामध्ये आपण नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालूयात. तर इथे मी लहान मुलांसाठी हे नूडल्स बनवते आहे आणि नाचणीचं पीठ हे ग्लुटन फ्री असतं, याला चिकटपणा नसतो. तर त्या नाचणीला किंवा त्या पिठाला चिकटपणा यावा म्हणून यामध्ये मी हे गव्हाचं पीठ वापरते आहे. जर तुम्ही डाएट साठी हे नूडल्स बनवत असाल तर यामध्ये गव्हाचं पीठ न वापरता यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर तुम्ही घालू शकता. त्यामुळे सुद्धा हे नूडल्स खूप चवीला छान लागतात. तर या पिठामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करते आहे. तर साधारण 1 वाटी एवढं गरम पाणी घेतलेलं आहे. किंवा आपण शेव करण्यासाठी जसं पीठ मळून घेतो अगदी तसंच पीठ आपल्याला थोडंसं हलकं सैलसर मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एवढं असं सैलसर मी पीठ मळून घेतलेलं आहे. खूप जास्तही सैल करायचं नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण याचे नूडल्स तयार करून घेऊया. आता नूडल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी एक मोदकाचे चाळण घेतले, याला आतून छान तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे मी हा शेवचा साचा घेतलेला आहे. याला थोडीशी जाड वेजांची प्लेट टाकलेली आहे. यामध्ये आता आपण हे पीठ घालूया. तर याला झाकण लावूया आणि याचे छान असे नूडल्स तयार करून घेऊया. पूर्ण सुटसुटीत पडतील असे आपल्याला नूडल्स करून घ्यायचे आहे. खूप याचा जाड थर द्यायचा नाही, तर अगदी थोडेसेच आपल्याला हे नूडल्स करून घ्यायचे आहेत.
तुम्ही पाहू शकताय. आता याला वरून थोडस ब्रशने तेल लावून घेऊया, जेणेकरून हे नूडल्स अगदी मोकळे सळसळीत होतील आणि त्यामुळे जेव्हा आपण नूडल्स खाऊ तेव्हा अगदी सुटसुटीत असे नूडल्स आपल्याला खाता येतील. आता इकडे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर त्या उकळत्या पाण्यावरती आपल्याला हे नूडल्स वाफवून घ्यायचे आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे नूडल्स आपण छान एक 10 मिनिटे वाफवून घेऊया. सगळे नूडल्स मी करून घेतले आणि छान वाफवून घेतले आणि वाफवल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतले आणि अगदी थोडेसे थंड करून घेतले, म्हणजेच कोमट करून घेतले आणि नंतर असे मोकळे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान असे मोकळे सळसळीत आपले नूडल्स तयार झालेले आहेत. तर आता आपण हे नूडल्स तयार करून घेऊयात. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालूयात. तर फोडणीपुरतं अगदी थोडंसं तेल आपल्याला यामध्ये घालायचंय. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सुरुवातीला यामध्ये लसूण घालूया. आता यामध्ये आलं घालूया. आलं इथे मी खिसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक जसा लसूण चिरून घेतलाय तसं चिरून घेतलं तरी चालेल. हे हलकंसं परतून घेऊया. आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊयात. तर इथे मी सगळ्या भाज्या एकदम घालते. या भाज्या सुद्धा आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. खूप मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या नाहीत, फक्त आपल्याला यात थोड्याशा 1-2 मिनिटे परतून घ्यायच्या, जेणेकरून या भाज्यांना क्रंचीनेस राहिला पाहिजे. नूडल्स मध्ये असं क्रंची भाज्या असल्या की खूप मस्त लागतात, त्यासाठी थोड्याशा क्रंची ठेवायच्या, खूप मऊ करायच्या नाही. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे या भाज्यांच्या चवीपुरतच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण आपण नूडल्स मध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. त्यामुळे भाज्यांच्या चवीपुरतच यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये आपण शेजवान सॉस वापरतो, त्यामुळे सॉस मध्ये सुद्धा तिखट मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. भाज्या थोड्याशा परतून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेले नूडल्स घालूयात. आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि शेजवान सॉस. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सॉस आणि भाज्या व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि मस्त असे आपले पौष्टिक नूडल्स तयार झालेले आहेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त असे चटपटीत आणि पौष्टिक मुलांच्या आवडीचे नाचणीचे नूडल्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे मोकळे सळसळीत नूडल्स तयार होतात आणि नूडल्स म्हटलं की मुले आवडीने खातात. अशा पद्धतीने जर तुम्ही नाचणीचे नूडल्स किंवा तुम्ही याच पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा नूडल्स तयार करू शकता. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे, झटपट तयार होणारी आहे. या पद्धतीने नक्की करून पहा, मुलांना सुद्धा आवडेल आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. जर तुम्ही डाएट करत असाल तर ही पद्धत वापरून तुम्ही हे नाचणीचे नूडल्स आवर्जून खाऊ शकता. बरेच जण डाएटसाठी नूडल्स अजिबात खात नाहीत, तर त्यासाठी एकदम परफेक्ट असा हा मेनू आहे किंवा हा पदार्थ आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. शुगर बीपी असेल तर त्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुमच्या मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर अशा पद्धतीने यामध्ये भरपूर भाज्या घालून सुद्धा तुम्ही हे नूडल्स तयार करू शकता. तर ही रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.